चला, आमच्या इथे पावसाला सुरुवात झाली आहे बरं का. विरारला मस्त थंडगार वातावरण झाले. अशा थंडगार गोड पावसात असं गरम गरम काहीतरी झालं पाहिजे बरं का मुलांसाठी खास करून. कारण अशा थंडीच्या दिवसात मुलांना सर्दी खोकला लगेचच होतो. आणि माझ्या मनसला जर अंड हे अजिबात आवडत नाही, त्यामुळे तिच्यासाठी मला वेगवेगळी शक्कल लढवावी लागते. आज युनिक पद्धतीने मी हे केलेलं आहे बरं का. पण असं नुसतं उकडलेलं अंड मनसवीला अजिबात आवडत नाही. कितीही देण्याचा प्रयत्न केला पण ती खात नाही. मग अशा पद्धतीने मी एकदा पराठासुद्धा केला होता, चीज पराठा म्हणून तिला असं दिला होता चपातीमध्ये घालून. मग आता दुसऱ्या पद्धतीने हे काय केलं मी, भातामध्ये तिला कळणार नाही. मग अंड किसून असं त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, काश्मीरी लाल मिरच टाकले, जास्त तिखट टाकलं नाही. आणि असा भात गरम जो असतो ना तो ह्याच्यात खालवर करून घ्यायचा, फ्राय करून. एकच नंबर लागतो बरं का. बघा ती कशी चुरू खाते आणि चुरू बोलते. तिला माहीतच नाही आहे. तिला म्हटलं चीज टाकून केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने दिला की मुलं पण सगळा भात खाताना अंड पण त्यांच्या पोटात जातं. आणि त्यामुळे मग सर्दी खोकला कमी होतो. आणि तिला खूप आवडलं आहे बरं का. तुम्हाला कसा वाटला माझा युनिक पद्धतीचा भात नक्की सांगा. आणि चला की हो, चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा की पटापटा हो.